तिरंगा अभियानाअंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी खटाव तालुक्याच्या वतीने हुतात्म्यांची नगरी वडूज येथे भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या रॅलीमुळे संपूर्ण वडूज शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाऊन निघालं। वडूज येथील हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा परशुराम घारगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच स्वातंत्र्य लढ्यात देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करत रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक, युवक युवती, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। हुतात्म्यांच्या त्यागाची प्रेरणा सातारा जिल्हा क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखला जातो। स्वातंत्र्य संग्रामाच्या यज्ञात या भूमीतील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी हसत हसत आपल्या प्राणांची आहुती दिली। 9 सप्टेंबर 1942 रोजी छोडो भारत अर्थात करो या मरो आंदोलनाला प्रतिसाद देत हुतात्मा परशुराम घारगे यांच्या नेतृत्वाखाली वडूज येथील कचेरीवर भव्य मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात 9 स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं। याच शूर हुतात्म्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची प्रेरणा लाभलेल्या वडूज नगरीत हर घर तिरंगा अभियानांतर्गत निघालेल्या रॅलीने राष्ट्रभक्तीचा जागर घडवून आणला। राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशप्रेमाची भावना आणि हुतात्म्यांच्या बलिदानाची स्मृती यांचा संगम या रॅलीतून अनुभवायला मिळाला। मान्यवरांची उपस्थिती रॅलीमध्ये सौ सोनिया जयकुमार गोरे, खटाव तालुक्याचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर, जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस विकल्प शेठ शहा, भाजपा उपाध्यक्ष संजय शेठ शितोळे सरकार, भाजपा मान खटाव विधानसभा निवडणूक प्रमुख विक्रमसिंह भोसले, खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माणी, वडूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम सोनवणे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमार मोरे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, ॲडव्होकेट सूरज शिवाजीराव पाटील, युवा नेते विशाल बागल, नगराध्यक्षा रेखा अनिल माळी, उपनगराध्यक्षा आरती श्रीकांत काळे पाटील आदी उपस्थित होते। यावेळी पंचायत समिती सदस्य हनुमंत बोटे, शशिकांत भाऊ मोरे, ज्येष्ठ नेते अनिल अण्णा गोडसे, वडूज शहर भाजप अध्यक्ष प्रदीप शेटे, गटविकास अधिकारी योगेश कदम, नगरपंचायत मुख्याधिकारी सतीश चव्हाण, माजी नगराध्यक्षा रेश्मा श्रीकांत बनसोडे, मनीषा रवींद्र काळे, माजी नगराध्यक्ष जयवंत माधवराव पाटील, सोमनाथ शेठ जाधव, मनोज कुंभार, डॉक्टर विवेक देशमुख, भरत शेठ जाधव, युवा नेते विक्रम शेठ रोमन, पत्रकार शरद कदम, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष शीतल अमोल गोडसे, उपाध्यक्षा रेणुका अमरनाथ फडतरे, सिद्धेश्वर कुरोलीच्या माजी सरपंच शीतल विवेक देशमुख, श्रीकांत काका बनसोडे, सचिन शेठ माई, आप्पासाहेब गोडसे, संदीप किसनराव गोडसे यांना, ज्येष्ठ नेते संभाजी गोडसे, मंत्री नगरसेवक ओंकार चव्हाण, माजी नगरसेवक प्रदीप खुळे, श्रीकांत रावसाहेब काळे पाटील, प्रतीक बडेकर, महेश खडके, उद्योजक सुभाष लोहार, राकेश सोनटक्के, सुधीर गोडसे, भाजपा वडूज शहर उपाध्यक्ष किरण लोहार, आकाश जाधव, प्रसाद जगदाळे, अमोल मोरे, बापू ननवरे, राहुल लोहार, ज्येष्ठ नेते मधुकर बापू इंगळे, सोमनाथ बुधे, रवींद्र पवार, नितीन कुंभार, डॉक्टर बाळासाहेब झेंडे, सागर जगदाळे, पोपट पाटील, भरत शेठ पाटील, दिलीप खाडे यांच्यासह खटाव तालुक्यातील प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, कर्मचारी, युवक युवती तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। तिरंगा हातात घेऊन उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या नागरिकांमुळे वडूज शहरात देशभक्तीचा उत्साह संचारला होता। हुतात्म्यांच्या बलिदानाला अभिवादन करत राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा संदेश देणारी ही तिरंगा रॅली नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे लक्षवेधी ठरली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.